दोन वर्षांना त्रास होता. तर ज्यावेळेस ही मुलगा जी आहे पाठीमागे बसलेला ही, तर मुलीला 2 वर्षाखाली फक्त असा श्वास घ्यायला त्रास होत होता. तर जवळपास आम्ही 1 वर्ष दवाखाना केला. तर दवाखान्यामध्ये जोपर्यंत गोळ्या आहेत तोपर्यंत राहायचं आणि पुन्हा लगेच त्रास चालू व्हायचा. तर मग असं आम्ही खूप फिरलो. दवाखान्यामध्ये जवळपास 1.5-2 लाख रुपये खर्च केले. रिपोर्ट नॉर्मल यायचे पण दवाखान्यात दाखले तर तेवढ्या पुरतं तेवढं राहायचं आणि पुन्हा लगेच हे होऊन जायचं. हा, रिपोर्ट नॉर्मल आले की डॉक्टर म्हणायचे मानसिक त्रास आहे म्हणायचे. जवळपास 1 वर्ष मानसिकची ट्रीटमेंट घेतली. तिथे जवळपास 50,000 रुपये खर्च आला. हो, गोळ्या चालू होत्या. मग आम्ही पुन्हा 1 वर्षानंतर मुलाला त्रास व्हायला लागला. तर मुलगा असा एवढा त्रास म्हणजे तो आम्हाला चाकू घेऊन मारायचा, झाडू घेऊन मारायचा. पुन्हा तो असं सारखं दररोज दिवसातून 5-6 वेळेस मारायचा. मग त्याला आम्ही मग असं इकडं तिकडं खूप दाखविलं, जाणतेली वगैरे दाखविलं, पण काहीच फरक पडत नव्हता. मग आम्ही असंच युट्यूबवर महाराजांचे व्हिडिओ बघितला. मग आम्ही इथं आलो. तर आम्ही मुलासाठीच आलो होतो, मुलाला त्रास आहे म्हणून. हा, दत्त देवस्थान त्रास सापवर आम्ही युट्यूबला बघून आलो. तर मुलाला त्रास आहे म्हणून आलो होतो आम्ही. पण ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मुलाला काहीच त्रास नव्हता. तर ती शक्ती जी होती ती मुलीला करणी केलेली होती. मग त्या मुलीचा प्रभाव मुलावर टाकलेला होता. त्याच्यामुळं आम्हाला आधी कळालंच नाही. इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस मग इथं महाराजांनी सेवा सांगितली. 11 गुरुवार अभिषेक करायला सांगितले कार्यक्रमाचे दत्त महाराजांचे. मग ते 11 गुरुवार केल्यानंतर अभिषेक केल्यानंतर इथं आलो आम्ही. तर इथं आल्यानंतर त्यावेळेस 5 शक्ती होती. तर 4 शक्तीला मुक्ती मिळाली आणि पुन्हा नंतर आणि 5 गुरुवार केल्यानंतर एका शक्तीला मुक्ती भेटली. आता जवळपास टोटल 5 शक्तीला मुक्ती भेटली आणि सध्या एकदम व्यवस्थित आहे. तुमचं मूळ गाव? अंबाजोगाई तालुका मुळगाव सानगाव. इथं दत्त महाराजांचं कार्य कसं वाटलं तुम्हाला? एकदम चांगला अनुभव आला. एकदम व्यवस्थित कार्य एकदम. व्यवस्थित म्हणजे खरं कार्य, दैवी कार्य आहे का? 100% कार्य आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला आहे. ओके दीदी, तुझं पण तुला आलेला अनुभव? मी 10वीला असताना मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. माझे 10वीचे 2 महिने ह्याच्यातच गेले. पूर्ण वर्षच माझं 10वीचं. नंतर 10वीच्या पेपरला म्हणजे पेपर आले की नीट व्हायचे. पेपरच्या आधी मी आजारी पडायचे. पेपर झाले की नीट व्हायचे. तसंच मग माझा 10वीचा रिझल्ट कमी आला. मी अभ्यासात मागं पडावं म्हणून ही करणी केलेली होती. पण ती सुरुवातीला आम्हाला कळालंच नाही की ती माझ्यावर केलेली होती. 1 वर्षानंतर माझ्या भावाला त्रास झाला. त्याला भरपूर त्रास होता, इतका मारायचा. नंतर मग आम्ही थोडंसं बाहेरचं बघितलं. तेव्हा कळालं की बाहेरचं. मग इथं आलो होतो आम्ही. युट्यूबवर व्हिडिओ बघितला होता दत्त देवस्थान साप म्हणून. तिथं युट्यूबवर व्हिडिओ बघितल्यावर इथं आलो आम्ही. इथं सेवा सांगितली तशी आम्ही रोज केली. त्यानंतर 11 गुरुवार दत्त महाराजांचे, 11 गुरुवार महाकाली मातेचे मला फरक पडला. मग 4 शक्त्यांना आधी मुक्ती भेटली. नंतर 5वी राहिली होती तिलाही मुक्ती भेटली नंतर. आणि आता सगळं व्यवस्थित आहे आमचा. माझा अभ्यास चालू झाला नाही तर आम्ही 2 वर्ष झालं कसले शाळेत नव्हतो. शारीरिक थांबला, हो पूर्णच थांबला आता. नाही तर आधी श्वास घ्यायला भयानक त्रास व्हायचा मला. चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू की जय. श्री महाकाली माता की जय.